टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भारत विरुद्ध पाकिस्तान आज दुबईमध्ये चॅम्पियन ट्रॉफीचा सामना खेळवला जाणार आहे आणि या सामन्याची उत्सुकता सर्वच क्रिकेट प्रेमींमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या नाशिकच्या गोल क्लब येथील क्रिकेट ग्राउंडवरती आहोत आणि या ठिकाणी सर्व क्रिकेट प्रेमी जे आहेत ते जमलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आपल्याला आजच्या सामन्याची जी उत्सुकता आहे ती पाहायला मिळते। आपल्यासोबत काही क्रिकेट प्रेमी आहेत। काय वाटतं भाऊ, आज कोण जिंकेल? 100% इंडिया जिंकणार आहे हा सामना। चॅम्पियन ट्रॉफीचा इतका महत्त्वाचा सामना असताना तो भारताचं सर्व चॅम्पियन ट्रॉफीच्या जेवढ्या टुर्नामेंट आहेत त्याच्यात भारताचं रेकॉर्ड हे पाकिस्तानपेक्षा नेहमीच उजवं ठरलेलं आहे। आणि आज सकाळपासूनच तुम्ही या मैदानावर आले सर्व क्रिकेट प्रेमींमध्ये आज इंडिया पाकिस्तान मॅचची उत्सुकता लागलेली। तुम्ही दुपारनंतर बघाल तर नाशिकचे सर्व रस्ते सुनसान झालेले असतील। नक्कीच। काय वाटतं, मागच्या वेळेला ज्यावेळेस चॅम्पियन ट्रॉफी झाली त्यावेळी पाकिस्तानने भारताला हरवलं होतं, भारत आता त्या सामन्याचा वचपा काढ? नक्कीच इथून पुढे एकदाही पाकिस्तान जिंकू शकत नाही भारताविरुद्ध। आणि कोण जास्त रन करेल आज? आजचा स्कोर आपला ऋषभ पंत जर खेळला तर ऋषभ पंत असेल आणि त्यानंतर विराट कोहली तर आपण हिस्ट्री बघितली आणि त्याला जर सांगितलं की आपण पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे तर जे म्हणतो ना आपण की सोया हुआ शेर जाग जाता है, तसं त्याची गत आहे। पाकिस्तानबरोबर खेळताना नक्कीच तो जास्तीत जास्त रन करेल आणि इंडियाला जिंकवून देईल। काय वाटतं, भारताचा कोणता बॉलर आपल्या आज जास्त विकेट घेईल? मोहम्मद शमी, कारण त्याचं आताचं रेकॉर्ड बघितलं ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचं तर त्यांनी सगळ्यात जास्त विकेट घेतलेले आहे आणि भारताकडनं सगळ्यात जास्त विकेट टेकर बॉलर आहे तो। त्याच्यामुळे आजही तो भारताला जिंकवूनच देईल आणि जास्तीत जास्त विकेट घेईल। तुमच्यासाठी वेगळा प्रश्न आहे, अशी भविष्यवाणी करण्यात आलेली आहे की भारत आजचा सामना हरेल असं ITI बाबा जो आहे त्यांनी सांगितलं। काय वाटतं? त्या ITI बाबा आहे ना, त्याचा ना भारत जिंकल्यानंतर आहे ना त्याला हद्दपार करा भारतातनं। अरे भारतात राहून भारताची खच्चीकरण करणारे माणसं असतील ना त्यांना हद्दपार करायला पाहिजे। अशा लोकांना ठेवू नका। अशा लोकांना आहे ना भारतात राहण्याचा अधिकार नाही आहे। अशा लोकांना हद्दपार करा आणि इंडिया जिंकेलच हे आपण क्रिकेट प्रेमी आहोत आणि ते जिंकणारच आहे। त्याच्यात शमी आणि विराट कोहली हा चालेल म्हणजे चालेल आजच्या मॅचला। आजच्या सामन्याकडे कसं पाहता तुम्ही? आजच्या सामन्याकडे बघायचं झालं तर पहिले तर आपण फलंदाजी करणार, कारण नंतर विकेट स्लो होते सेकंड इनिंगला, तर चेसिंग करणं खूप अवघड आहे। त्यासाठी आपण पहिली बॅटिंग करणार आणि पाकिस्तानला चेस करायला लावणार। तुमचे सहकारी म्हणतायत की आपण पहिले टॉस जिंकणार, बॅटिंग करणार आणि पाकिस्तानला हरवणार। नाही, बॅटिंग येऊ किंवा फिल्डिंग येऊ माझ्या मते खेळणं तर इंडिया चांगली खेळणार आहे आणि इंडिया जिंकणार आहे बस। काय वाटतं तुम्हाला, काय कसं बघताय सामन्याकडे? सामन्याकडे बघताना प्रेशर ॲक्च्युली पाकिस्तान टीमवर जास्त असणार आहे, कारण की आत्ता त्यांची जी कंडिशन चालू आहे त्यांच्या जो लोकल सपोर्ट आहे त्यांना जो मिळत नाही आहे तो बघता इंडियाचा जो क्राऊड आहे, इंडियाचा जो सपोर्ट आहे इंडियन टीमला, त्याचा नक्कीच बेनिफिट आपल्या इंडियन टीमला होणार आहे। तुम्ही कोणत्या प्लेअरकडून आज अपेक्षा ठेवली? शुभम गिल पहिल्या मॅचमध्ये त्याने चांगल्या प्रकारे सेंचुरी केली आहे, त्याच्याकडून आज पण तीच अपेक्षा आहे। दुबईमध्ये आपण पहिला सामना जो आहे तो बांगलादेश विरुद्ध जिंकलेलो आहे, त्यामुळे भारताकडे अनुभव असल्याचं म्हटलं जातं। आजच्या सामन्याकडे कसं पाहता? सर्वात महत्त्वाचं इंडियाचा जो स्क्वॉड आहे तो जगातला सर्वोत्तम स्क्वॉड आहे। सर्वोत्तम स्क्वॉड असल्या कारणानं कुठल्याही बाबानं बुवानं भविष्यवाणी केली तरीसुद्धा इंडिया हा सामना जिंकेल याच्यावर सर्व क्रिकेट प्रेमींचं नाशिकपुरतंच नव्हे तर जगभरात जिथेही कुठे तुम्ही बाईट घ्याल किंवा तुमच्या माध्यम प्रतिनिधी जिथं कुठे जातील ते इंडियाच्याच बाजूने कौल देतील। आणि तशाच पद्धतीची टीम आता इंडियाची आहे। स्विंगिंग शमी, शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि एकंदर सर्वच 11 खेळाडू हे सर्व फॉर्मात आहेत। अलीकडेच रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा देखील फॉर्म परत आलेला आहे, त्याच्यामुळं ही चॅम्पियन ट्रॉफीसुद्धा भारतच जिंकणार आहे हे या निमित्तानं सांगू शकतो। बघितलं तर आजच्या सामन्याची जी उत्सुकता आहे ती आपल्याला या क्रिकेट प्रेमींमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। या सामन्याबरोबरच चॅम्पियन ट्रॉफी जी आहे ती भारत जिंकेल असा आत्मविश्वास या क्रिकेट प्रेमींमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।